श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 जून 2024 या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं. सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी या एकादशीचं व्रत केलं जातं. आपल्याला जर प्रखर पितृदोष असतील किंवा इतर कोणतेही दोष असतील तर या दोषांच्या निवारणासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एकादशीच्या दिवशी या 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत. तर कोणत्या 2 वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एकादशी ही तिथी भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. भगवान विष्णूंना गंध अक्षता अर्पण कराव्या. भगवान विष्णूंना पिवळा रंग आवडतो म्हणून पिवळं वस्त्र अर्पण करावं. पिवळी फुलं अर्पण करावीत. तुळशीची मंजिरी पानासहित अर्पण करावी. यासोबतच माता लक्ष्मीचीही पूजा करावी. माता लक्ष्मीला गंध, फूल, हळद कुंकू अर्पण करावं. धूपदीपाने ओवाळावं. जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल, काही करून पितृदोष कमी होत नसेल तर या अपरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत. अपरा या शब्दामध्येच या एकादशीचा अर्थ सामावलेला आहे. अपरा म्हणजेच अमर्याद, अपार, अगणित. म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्हाला जे काही पुण्य मिळणार आहे ते अपार काळापर्यंत टिकणार आहे. तर पिंपळाच्या झाडाचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे. आता प्रदोष काळात म्हणजे कधी करायची तर संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरची 45 मिनिटं हा जो वेळ असतो तो प्रदोष काळ असतो. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा जो दिवा आपल्याला लागणार आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवलात तर अतिशय उत्तम होईल. पण कणकेचा दिवा बनवणं जर जमलं नाही तर मातीची पणती घेतली तरी चालणार आहे. पण तुम्हाला शक्य झालं तर कणकेचा चौमुखी दिवा बनवा. या दिव्यात 2 वातींची मिळून 1 वात अशा प्रकारे 4 वाती घालायच्या आहेत. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल अथवा तिळाचं तेल घालायचं आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल आणि तिळाचंही तेल नसेल तर तुम्ही घरात जे तेल वापरता ते तेल दिव्यात घालायचं आहे. त्यानंतर त्या तेलात मोहरीचे दाणे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहे. नंतर या पाण्यात थोडीशी साखर टाकून गोड पाणी बनवायचं आहे. त्यानंतर या पाण्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर हे पाणी आणि दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्याला तांदळाचं किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे. दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. यानंतर आपण जे तांब्याभरून पाणी नेलेलं आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आता हे पाणी कसं अर्पण करायचं तर पिंपळाच्या झाडाला गोल प्रदक्षिणा मारत पाणी अर्पण करायचं आहे. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. नंतर पिंपळाच्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा असतील किंवा समस्या असतील तर त्या तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सांगायच्या आहेत. तुम्ही हा उपाय पितृदोषाचं निवारण व्हावं यासाठी करत आहात किंवा कर्ज फेडण्यासाठी करत आहात
किंवा हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहात हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला देखील सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तुळशीला हळद कुंकू लावायचं, अगरबत्तीने ओवाळायचं. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती 11 वेळा फिरायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचं व्रत असतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. इतकंच नाही तर या दिवशी तुळशीला स्पर्शही करू नये. एकादशीसाठी तुम्हाला जी तुळशीची पानं लागणार असतील ती तुम्ही दशमीच्या दिवशी तोडून ठेवायची आहेत. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना जो नैवेद्य अर्पण करणार आहात त्या नैवेद्यावर आवर्जून तुळशीचं पान ठेवायचं आहे. नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. पिंपळाच्या झाडामध्ये जसा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो तसंच आपल्या पितरांचाही पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, पितृदोष निवारणासाठी, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची अशा प्रकारे सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुमचा पितृदोष 100% कमी होणार आहे. तसंच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.